डीबीटी पद्धत बंद, ठेकेदारी सुरू. शिक्षण विभागावरती सामाजिक कार्यकर्ते राहुल कोलटकर यांचा गंभीर आरोप. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. आज आपण चर्चा करणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शालेय साहित्य पुरवठा योजनेतील कथित गैरव्यवहार आणि त्यावर उभ्या राहिलेल्या गंभीर प्रश्नांबाबत. विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची व्यवस्था आणली. पण पिंपरी चिंचवडमध्ये ही पद्धत बाजूला ठेवून ई-रुपे आणि ठेकेदारांच्या माध्यमातून साहित्य पुरवठा करण्याचा निर्णय नेमका कोणाच्या फायद्यासाठी घेतला गेला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत की त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेत मिळाले नाही. अनेक शाळांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत साहित्य वितरण सुरू होतं. त्याचबरोबर पुरवण्यात आलेले साहित्याच्या गुणवत्तेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की तपासणीसाठी पाठवलेल्या काही नमुन्यांपैकी बहुतांश साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं आढळून आलं होतं. तरी देखील त्याच पुरवठादारांकडून साहित्य खरेदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महापालिकेच्या जवळपास 51,000 विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे शालेय साहित्य खरेदी केले जाते. मग विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची डीबीटी पद्धत बंद करण्यात आली. ठेकेदारांच्या माध्यमातून साहित्य खरेदी करण्यामागे नेमकं कारण काय? निकृष्ट साहित्य आणि उशिरा पुरवठा झाल्याच्या तक्रारी असून देखील संबंधितांवरती कारवाई का झाली नाही, हे प्रश्न आता नागरिकांसह पालकांनीही पडले आहेत. आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे. ई-रुपीच्या माध्यमातून सुरू असलेली ठेकेदारी पद्धत रद्द करावी आणि पुन्हा थेट डीबीटी पद्धत लागू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आता प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेणार का? विद्यार्थ्यांना वेळेत आणि दर्जेदार साहित्य मिळणार का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोट्यावधी रुपयांच्या या योजनेत पारदर्शकता येणार का? याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. या विषयावरती आपलं मत काय आहे? विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणे योग्य की ठेकेदारांमार्फत साहित्य वाटप करणं योग्य? आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन बातम्यांसाठी सिटी प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.